त्या रीतीने डोळे उघडून. तर गेल्या वेळेस कुठपर्यंत आलोय? विषय पॉइंट तरी एखादा म्हणजे समजते आपण. माती चिकित्सा कर्कट आपण चिकित्सा, मर्दन नाही. चिकित्सा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार त्वचेचे. मसाजचं पूर्ण झालं आणि आपण विषय दुसरा चालू केला होता. आपण मड थेरपी चालू केलेली होती. मड ठीक आहे, थेरपी बरोबर मध्ये आहे. पुढे पण चालू होता. आपण मड थेरपी मध्ये बराच भाग पाहिलेला आहे. ठीक आहे, मातीचे सोर्स वगैरे आपण पाहिलेले होता, बरोबर आहे. बघा, मर्दन चिकित्सा संपूर्ण मड थेरपीचा काही भाग झालेला होता. मड थेरपी म्हणजे काय बघितलं होतं आपण, कशाला म्हणायचं मड थेरपी. त्याच्यानंतर मड थेरपी ही जी थेरपी आहे, हिचा सहसंबंध कुठे कुठे लावला आपण, वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय सहसंबंध आहे. कारण तिच्यामध्ये भरपूर असे न्यूट्रियन्स आहेत, भरपूर असे पोषक तत्व आहेत, म्हणून त्याला वैज्ञानिक आपण सहसंबंध लावला. आणि आयुर्वेदाच्या किंवा नॅचरोपॅथीच्या दृष्टिकोनातून कोणता संबंध लावला, तर एखादं तत्व, पंचतत्वापैकी एखादं तत्व जर शरीरामधलं कमी अधिक झालं, तर त्याची चिकित्सा त्या तत्वानुसार, जसं पृथ्वी तत्वाची चिकित्सा मातीद्वारे म्हणजे पृथ्वी तत्वानुसार केली जायची आणि करायची. त्याच्यानुसार वेगवेगळी चिकित्सा, तो एक सहसंबंध आपण तिथं पाहिला. आणि त्याच्यानंतर मातीचे वेगवेगळे प्रकार, काळी माती, पांढरी माती, लाल माती, जांभळी माती, हे सगळे प्रकार पाहिले. कोणत्या मातीमध्ये कोणतं प्रमाण, कशाचं प्रमाण जास्त असतं, कमी असतं, हे पण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण आता मड थेरपीसाठी माती घेतोय, माती आपण शोधतोय. ती कुठली घ्यायची नेमकं, काय करायची, हे पाहत होतो. त्याच्यामधील डोंगर माथ्यावरील माती, जंगलातील माती, असं आपण स्वरूप त्याचं पाहिलेलं होतं. इथपर्यंत आलेलो होतो आपण. बघूया पुढे काय काय आहे आणखीन. खालचा जो शेवटचा मुद्दा आहे, त्याच्यातील पहिलं वाक्य ते आपलं संपलेलं आहे. म्हणजेच काय म्हटलं याच्यामध्ये, नदी किनाऱ्यावरची माती, गाळाची माती असणारी, नाहीतर नदी किनाऱ्यावरची वाळू घ्याल तुम्ही, ती जमणार नाही. तसेच डोंगर माथ्यावरची आणि तलावातील, तलावातील का? तर तलावातील माती ऑलरेडी भिजवलेली असते, चिखल असतो. अशा स्वरूपातील किंवा जंगलातील इत्यादी ठिकाणची माती मिळाली तर उत्तम आहे. अतिशय उत्तम आहे, गोल्डन आहे. अशा स्वरूपाची माती जी आहे तिला आपण गोल्ड असं समजूया. आणि त्याच्यानंतरची जी माती आहे, आता आणखीन काय म्हणले बघा, ते जर शक्य नसेल, डोंगरमाथा शक्य नसेल, तलाव शक्य नसेल, जंगल शक्य नसेल, तर आपल्याला सहजच आपल्या शेतामध्ये माती उपलब्ध होते. आणि शेतामध्ये सुद्धा जमिनीमध्ये फरक असतो. जमिनीमध्ये पोत जो असतो जमिनीचा, त्याच्यामध्ये फरक असतो. काही शेत जी असतात ती खडकाळ असतात. काहीमध्ये रेतीचं प्रमाण जास्त असतं. असं म्हणजे अशा स्वरूपाची माती तिथं न निवडता, अशा शेतातील माती न निवडता, जी काळी चिकण मातीचं अशी जमीन आहे, अशा स्वरूपाची माती आपण तिथे निवडावं. आणि विशेष शेतातील माती निवडताना विशेष एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे, तर बांधावरची माती घ्यावी. शेतातील पण शेताच्या बांधावरील माती घ्यावी. का? याचं कारण सुद्धा असं आहे, की आपण शेतीची मशागत करताना वेगवेगळी रसायनं वापरत असतो. आजकाल तर नवीन ड्रिप वगैरे जी पद्धती आहे, त्याच्याद्वारे सुद्धा आपण जसं माणसाला सलाईन लावतो, त्याप्रमाणे वेगवेगळी औषधं सोडली जातात ड्रिपद्वारे. अ, मळ्याच्या शेतीसाठी किंवा इतर शेतीसाठी वेगवेगळी रासायनिक खतं वापरली जातात. त्याचे अंश त्या मातीमध्ये शिल्लक राहिलेले असतात. किंवा फवारणीच्या वेळी सुद्धा ज्यावेळी फवारणी करतो, ती फवारणी सगळी ही झाडांच्या पानावरच पडते असं नाही, तर फवारणीचा काही अंश हा मातीवरती सुद्धा फवारला जातो. म्हणजेच काही रासायनिक घटक त्या मातीमध्ये मिसळले गेलेले असतात. आणि विशेष म्हणजे त्याच्यामुळं त्या मातीचा वापर न करता बांधावरची माती वापरावी. पण आता बघा असं झालंय, की जेव्हापासून गवतावर फवारली जाणारी जी औषधं आली आहेत, ती औषधं आता काय व्हायला लागले, की बांधावरती जरी
आपण काय म्हणलं, आपण फवारणी कशाला करतो? फक्त पिकांना करतो. किंवा आता बांधावर फवारायची गरज का भासत आहे? तर बांधावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गवत येत आहे आणि काही जण काय करतात, की माझ्या शेतात किंवा माझ्या घरामध्ये जनावरच नाहीत. दुसऱ्याचीच जनावरं माझ्या शेताला ताप देतात. येतात, जातात. दुसऱ्याच्या जनावराची वर्दळ आहे. पीक खातात, तुडवतात, माणसं येतात. म्हणजे दुसऱ्याची जनावरं येऊ नये म्हणून सुद्धा आजकाल काही शेतकरी काय करत आहेत, आपल्या बांधावरती फवारणी करून घेत आहेत. कशाची? तर तणनाशकाची फवारणी करून घेत आहेत. म्हणून आता ही बांधावरची सुद्धा माती आपल्याला तिथं थोडीशी प्रदूषित झाल्याची आढळत आहे. आपण बांधावरची का घ्यावं याच्यासाठी म्हणलं कारण का सांगितलं होतं, की शेताच्या भागामध्ये फवारण्या किंवा रासायनिक खतं टाकली जातात. पण आजकाल बांधावरती सुद्धा असे प्रकार दिसत आहेत. परंतु ज्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये असे प्रकार आहेत, अशा ठिकाणची माती घ्यावी. आणि विशेष करून आता बघा, पुढे काय म्हटलंय आणखीन, वारुळाची माती वापरावी. वारुळाची म्हणजे आता ही जी असते, वारुळाची कधीही बघा, खडकाळ अशा जमिनीची वारुळं निर्माण झालेली नसतात. तर काळ्या चिकण मातीची वारुळ निर्माण झालेली असतात आणि विशेष म्हणजे या वारुळावर सहसा फवारणीचा प्रकार कधी दिसून येत नाही किंवा घडत नाही. आता हे झाली माध्यमं, माती गोळा करण्याची माध्यमं झाली. पण या कुठल्याही माध्यमातील माती घेताना आपल्याला आणखीन एक आता पुढे विशेष एक काळजी घ्यायची आहे. तुम्ही माती डोंगरावरची घ्या, जंगलातील घ्या किंवा शेतातील घ्या किंवा बांधावरील घ्या. तर त्या ठिकाणची घेताना ती माती पृष्ठभागावरील असू नये. पृष्ठभागावरील असू नये म्हणजे सर्वात वरचा थर, सर्वात वरचा म्हणजे गवत वगैरे वापतो बघा तो थर. तिथली लगेचच गेल्या वरची माती घेऊन यायची आपल्याला तिथं नाही. तर कोणत्याही ठिकाणची माती घ्या, त्या ठिकाणी कमीत कमी 1.5 फूट खोल असा खड्डा खणायचा आहे. 1.5 फूट खोल खड्डा खणायचा आहे आणि त्या खड्डा खणल्यानंतर वरची माती काढून टाकायची आणि जी खालची जी माती आहे, ती माती आपल्याला वापरामध्ये घ्यायची आहे. असं का करायचं आहे? असं का करायचं आहे? तर काय कारण आहे याच्यामागे? तर याच्यामागे आत्ताच पाहिलेलं फवारणीचं एक कारण असेल किंवा खताचं कारण असेल किंवा आणखीन एक कारण विशेष म्हणजे काही जंतू, जीवाणू, विषाणू, कीटाणू, कीटक अशा प्रकारचे जे जंतू आहेत, त्याच्यावरती पृष्ठभागावरती असू शकतात आणि ते आपल्याला योग्य ठरणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी 1.5 फूट खोल खालची माती आपल्याला तिथं वापरावयाची आहे. त्यासोबत पुढे आणखीन काय म्हणले बघा. मग आता बघा, वरची जर माती घेतली तर आपल्याला भुरभुरीत अशा स्वरूपाची मोकळी माती आपल्याला तिथे मिळू शकते. पण खाली आता विशेष चिकण माती संबंधित, काळ्या माती संबंधित जर खालची माती म्हटलं, की खाली जी असते ती भुरभुरीत किंवा कोरडी माती मिळत नाही, तर मातीची ढेकळं मिळतात. काय मिळतात? मातीची ढेकळं मिळतात. मग पुढचा जो मुद्दा आहे किंवा पुढचं जे वाक्य आहे काय म्हणलेलं आहे, ही जी काढलेली माती आहे, ती ढेकूळ स्वरूपात असेल तर ती फोडून घ्यावी. फोडून घेतल्याच्या नंतर त्या मातीतील खडे, रेती, काड्या, कचरा इत्यादी घटक काढून टाकायचे किंवा ती माती चाळून घ्यायची आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, माती फोडायची आहे. फोडल्याच्या नंतर ती चाळून घ्यायची आहे. तिच्यात रेतीचे कण राहणार नाहीत, अशी विशेष काळजी घ्यायची आहे. आणि विशेष आणखीन एक गोष्ट म्हणजे 1.5 फुटाच्या खालची म्हणलं, की खाली अ, झाडांच्या मुळ्या म्हणा किंवा गवतांच्या मुळ्या म्हणा, काडी, कचरा असं काही त्याच्यामध्ये आढळू शकतं किंवा असू शकतं. त्याच्यामुळं हे काड्या, कचरा, केर वगैरे आहे ते सगळं काढून टाकायचं आहे आणि फक्त माती तिथं आपल्याला घ्यावायची आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा आणखीन, माती चाळल्याच्या नंतर मातीला आपल्याला 1 दिवसासाठी प्रखर उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. प्रखर उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. का हो, काय गरज आहे वाळवायची? तर बघा, जर समजा आपण विशेष एक काळजी घेतली, की पृष्ठभागावरली घेतली नाही कारण जीवजंतू असू शकतात. पण 1.5 फुटाच्या खालच्या मातीमध्ये सुद्धा काही जीवजंतू, सूक्ष्मजीव असू शकतात. त्याच्यामुळं या प्रखर उन्हामध्ये तापवल्यानंतर मातीतील हे जे जीवजंतू आहेत, ते मरून जातात, जीवाणू मरून जातात.
त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी 1 दिवसासाठी ही माती आपल्याला उन्हामध्ये, प्रखर उन्हामध्ये तापवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढे आणखीन काय म्हणले बघा. आता मातीचं सिलेक्शन झालं. आपण निवड केली मातीची, कुठली घ्यायची, काय घ्यायची, तिला साफसुथरं स्वच्छ करून घेतलं. त्याच्यानंतर आता दुसरी जी प्रोसेस येते ती माती भिजवण्याची प्रोसेस येते किंवा मड प्रिपरेशन असं तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. मड प्रिपरेशन कसं करावं किंवा माती ती आपण जी चिखल निर्माण करणार आहोत आपल्या शरीराला लावण्यासाठी, तो कशाप्रकारे बनवावा आणि कशा स्वरूपाचा असावा, त्याच्याबद्दल काही आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा काय म्हटले सुरुवातीला, माती भिजवताना ती मातीच्या भांड्यात पाणी घेऊन पाण्यावर ती हळू भुरभुरावी. थोडीशी मिस्टेक झालेली आहे लिहिण्यामध्ये. पण विशेष काळजी घेण्याचं इथं महत्त्वाचं आणखीन एक गोष्ट आहे. ती म्हणजे माती आपण ज्या भांड्यामध्ये भिजवतोय, ते भांडं हे मातीचं असावं. म्हणजेच आपण गाडग्यावरती येळणी वगैरे झापतो बघा, ती कशाची असते? मातीची असते. म्हणजे इथं विशेष आणखीन एक गोष्ट लक्ष द्यायची म्हणजे मातीचं भांडं असावं. मातीच्या भांड्यामध्ये कालवल्यानंतर मी काल परवा एक उदाहरण दिलं होतं बघा, मातीच्या भांड्यामध्ये अन्नपदार्थ शिजवले किंवा ठेवले, तर त्या मातीच्या प्रभावामध्ये येतात. मटक्यामधील जे पाणी आहे ते सुद्धा मातीच्या प्रभावामध्ये येतं. त्याचप्रमाणे त्या मातीतील काही गुणधर्म, काही गुण त्या पाण्यामध्ये किंवा अन्नामध्ये मिसळले जातात. त्याचप्रमाणे माती ही मातीच्या भांड्यामध्ये कालवल्यामुळं आणखीन तिचा फायदा आपल्याला डबल होणार आहे. किंवा ही माती जी आहे ही प्लास्टिकच्या भांड्यामध्ये कधीही कालवू नये किंवा विशेष आता मेटल स्वरूपातील जर भांडं आपण घेतलं, तर पितळाचं किंवा तांब्याचं भांडं त्या ठिकाणी घ्यायचं नाही. कारण त्याच्यावरती एखादी प्रक्रिया होत असते बघा. तांब्याला पाणी लागलं की तांबं काळं पडत असतं, पितळ काळं पडत असतं म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया होत असतात, रासायनिक प्रक्रिया होत असतात. मग अशा स्वरूपाचा चिखल जर त्याच्यामध्ये कालवला, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रक्रिया होऊ शकते. म्हणून तांब्याचं किंवा पितळाचं भांडं घेऊ नये, तर स्टेनलेस स्टीलचं भांडं घेऊ शकतो किंवा त्या ठिकाणी आपण लोखंडाचं सुद्धा भांडं वापरू शकत नाही. कारण तिथं सुद्धा प्रक्रिया होते बघा. लोखंडाला पाणी लागलं की लोखंड गंजतं, म्हणजे गंजण्याची प्रक्रिया होते. रासायनिक अभिक्रिया आहे ती सुद्धा. मग हे असे भांडी न घेता स्टेनलेस स्टीलचं भांडं घ्यावं, ज्याच्यामध्ये आता समजा काही जणाला मातीचं भांडं मिळणारच नाही. मग मग त्याच्या बदल्यात आपण सुरुवातीला पण पाहिलं बघा, डोंगर माथ्यावरची नाही मिळाली तर शेताच्या बांध्यावरती असं सांगितलं. त्याचप्रमाणे मातीचं भांडं नाही मिळालं तर स्टेनलेस स्टीलचं भांडं आपण तिथं वापरू शकतो. आणि विशेष म्हणजे आता हा जो चिखल आपल्याला निर्माण करायचा आहे, तो आता कशा पद्धतीने निर्माण करायचा आहे? तर मातीमध्ये पाणी घालायचं आहे का पाण्यामध्ये माती घालायची आहे? हे असं एक स्वरूप तिथं आहे. बघा, तर काय म्हणले सुरुवातीला, तर मातीमध्ये चिखल न घालता सुरुवातीला पाणी घ्यावं भांड्यामध्ये. पाणी घ्यावं आवश्यक तितकं किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लक्षात येतं. माती किती आहे याच्यानुसार प्रमाणात पाणी घ्यावं आणि त्याच्यानंतर आपण जी मऊ अशी बारीक केलेली माती आहे, ती माती बरोबर एकदाच अशी टाकायची नाही. एकदाच पटकन सर्वच्या सर्व माती टाकायची नाही. तर थोडी माती आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, की सर्व मातीचे कण हे पाण्याच्या संपर्कात येऊन ते मऊ होणार आहेत आणि पाणी त्यांच्यामध्ये शिरून ते फुगतात. मातीचे कण सुद्धा फुगतात. बघा, काळ्या मातीवरती एखादी पाण्याचा थेंब पडला, की ती लगेचच फुगते, अशी फुलून येते. त्याचप्रमाणे मातीचे हे जे माती जी आहे, ती भुरभरट अशा स्वरूपामध्ये पाण्यावरती टाकावी. त्याच्यानंतर पुढे आणखीन काय म्हणले बघा, अ, मातीच्या प्रकारानुसार पाण्याचे प्रमाण घ्यावे. मातीच्या प्रकारानुसार. आपण मातीचे वेगवेगळे प्रकार बघितले होते. त्याच्यामध्ये काळी माती जी होती, ती जास्त पाण्याला टिकवून ठेवणारी होती आणि तिला पाणी थोडंसं जास्त लागणार आहे. किंवा तांबूस रंगाच्या मातीला पाणी कमी लागणार आहे. पांढऱ्या रंगाच्या मातीला पाणी कमी लागणार आहे. म्हणजे मातीच्या स्वरूपानुसार आपण ठरवावं. ह्या 3च प्रकार मातीचे आहेत का असे नाही.
तर थोडासा जरी आपण परिसर बदलून दुसऱ्या परिसरामध्ये गेलं, की थोडासा मातीच्या प्रकारामध्ये आपोआप तिथं बदल दाखवतो. म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे, की या मातीला पाण्याचं प्रमाण किती असावं. म्हणजेच मातीच्या प्रकारानुसार पाण्याचे प्रमाण घ्यावे. त्याच्यानंतर आणखीन एक पुढे आणखीन काय म्हटलंय बघा, साधारणपणे माती पोळीच्या कणकेपेक्षा थोडी पातळ भिजवावी. म्हणजे आता बघा, हा जो प्रकार आहे तो वेगळा आहे. आता मड थेरपीचे 2 प्रकार, मुख्य 2 प्रकार आपल्याला सांगता येतील. एक प्रकार म्हणजे डायरेक्टली आपल्या त्वचेवर किंवा आपल्या पूर्ण शरीरावर किंवा शरीराच्या एखाद्या भागावर पण डायरेक्टली माती आपण तिथं अप्लाय करू शकतो. म्हणजे चिखल तिथं अप्लाय करू शकतो. जसं की आपण मुलतानी मिट्टीचा लेप देतो बघा चेहऱ्यावरती, तशा स्वरूपामध्ये. आणि बघा मुलतानी मिट्टीचं नेचर बघा कसं असतं, एकदम सॉफ्ट अशा स्वरूपामध्ये, मऊ आणि कालवताना सुद्धा आपण ती घट्ट अशी कालवत नाही. थोडीशी पातळ म्हणजे पटकन आपल्या त्या वरच्या त्वचेवरती पसरावी, अशा स्वरूपामध्ये आपण ती कालवत असतो. त्याचप्रमाणे 2 प्रकारापैकी एक प्रकार म्हणजे पूर्ण शरीराला मातीचा लेप देणं, हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे एक इमेज दाखवतो बघा तुम्हाला लक्षात येईल. आता हा जो प्रकार आहे, हा पूर्ण शरीराला माती लावलेली आहे. डोक्याचा सुद्धा भाग तिथे सोडलेला नाही, केसांचा वगैरे तिथं सुद्धा माती लावलेली आहे. हा झाला पहिला प्रकार. आणखीन एक प्रकार दुसरा, तो म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्या शरीरावर माती न लावता त्याच्यामध्ये मातीच्या पट्ट्या तयार केल्या जातात. मातीच्या पट्ट्या तयार केल्या जातात त्याच्यामध्ये आणि ती पट्टी प्रभावित जागेवरती ठेवली जाते. हे 2 मुख्य प्रकार. त्याच्यानंतर पुढे बघूया आणि जी पूर्ण शरीराला आपल्याला लावायची आहे, त्या मातीचं नेचर आपलं कसं असावं, थोडंसं पातळ असावं. थोडंसं पातळ असलं तरी चालतं. पण जी मड पॅक आपल्याला बनवायचा आहे, अशा पॅकसाठी मात्र माती थोडीशी घट्ट असावी, म्हणजे तितकीशी पातळ नको. परंतु मातीचं स्वरूप जे आहे, ते लोण्यासारखं झालं पाहिजे. माती एकजीव झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे माती ही लगेच काढून लगेचच लावायची नाही. तर माती आज संध्याकाळी किंवा कमीत कमी 12 तास त्या मातीला 6 ते 12 तास त्या मातीला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. भिजत ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्या मातीचा उपयोग आपल्याला ह्या चिकित्सा पद्धतीमध्ये वापर करायचा आहे. लगेचच कालवून लगेचच लावायचं असा प्रकार इथं करायचा नाही. ठीक आहे. आता ही झाली पद्धत माती किंवा चिखल बनवण्याची पद्धत किंवा आता पुढे आणखीन एक पद्धत आहे. मातीची पट्टी कशी बनवावी मग? आता त्याच्या स्वरूपात काही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यामध्ये बघा काय-काय आहे. बघा, पट्टी बनवण्यासाठी सुती, मऊ, पातळ, जाळीदार व खूप स्वच्छ कापड वापरावे. आता सुतीच का म्हटलेलं आहे? तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. पॉलिस्टरमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते. मऊ, रफ असू नये, कापड ते रफ असू नये, मऊ असावं किंवा त्याची जी जाडी आहे, त्या कापडाची जाडी जाड अतिशय जाडसर नसू नये, तर अतिशय पातळ म्हणजे ही जी सर्व लक्षणं असणारं एक कापड मी जर सांगितलं तर बघा तुमच्या लक्षात येईल. धोतराचं कापड असतं बघा. पाहिले कधी? अतिशय पातळ, अतिशय मऊ, सुती, जाळीदार. ही तिन्ही चारही लक्षणं त्या कापडाला लागू पडतात. जे धोतराचं कापड. बरोबर आहे किंवा स्त्रिया पापड घालण्यासाठी सुद्धा वापरतात बघा ते कापड. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे त्या कापड जे आहे ते खूप स्वच्छ असावं. म्हणजे काय? तर एखादं कापड आपण ज्या ठिकाणी ठेवलेलं असेल, त्या ठिकाणी धूळ वगैरे याच्या संपर्कात आलेला असेल, तर ते जंतुक म्हणजे निर्जंतुक करून घेणं गरजेचं असतं. म्हणजे त्या कपड्याला स्वच्छ असं धुवून घ्यावा किंवा नवीन जरी कपडा असला, तरी तो कपडा आणल्यानंतर स्वच्छ अशा स्वरूपामध्ये धुवून घ्यावा.
त्याला निर्जंतुक करून घ्यावं, म्हणजे खूप स्वच्छ असावं असं तिथं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे काय बघा काय म्हटलंय, तर हे जे कापड आहे, ते विशेषतः आपल्याला नवीन वापरायचं नाही. नवीन वापरायचं नाही. तर ते थोडंसं जुनं झालेलं असेल अशा स्वरूपामध्ये वापरायचं. का? तर बघा नवीन आता कॉटनचं जरी कापड असलं, आपण कॉटनचा शर्ट असेल किंवा आणखीन काही असेल, बघा पहिल्या धुण्यानंतर त्याचं स्वरूप कसं असतं आणि 10-15 वेळेस आपण धुल्याच्या नंतर त्याचं स्वरूप कसं असतं. म्हणजे पहिल्या धुल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आणखीनही कडकपणा असू शकतो. पण जे बरेच वेळेस धुवलेलं आहे, अशा स्वरूपातलं कापड जुनं जे असतं, त्याच्यामध्ये परत आणखीन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढलेली असते किंवा त्याच्यामध्ये मऊपणा आलेला असतो. त्याच्यामुळं जुनं कापड इथे विशेष उपयोगी पडेल असं म्हटलेलं आहे. जुनं नसेल तर आपण त्या ठिकाणी नवं वापरू शकतो. पण नवं कापड सुद्धा धुतलेलं असावं, स्वच्छ धुवून ते वापरात आणावं. त्याच्यानंतर बघा आता ही जी पट्टी आपल्याला बनवायची आहे, ती पट्टी बनवताना कापड किंवा कापडाचा आकार जो आहे, तो चौकोन किंवा आयताकृती अशा स्वरूपाचा असावा किंवा शरीराच्या कोणत्या भागावर ठेवायचा आहे, त्या भागाच्या आकारानुसार त्याचा आकार असावा किंवा विशेष म्हणजे चौकोनी आणि आयताकृती हे प्रकारच आपल्याला तिथं पट्टी बनवण्यासाठी उपयोगी पडतात. तर आणखीन एक गोष्ट काय म्हटलेली आहे बघा, असे कापड लाकडाच्या काय म्हटले बघा, फरशीच्या म्हटले का बघा, फरशीच्या म्हटलं नाही. लाकडाच्या ओल्या फळीवर किंवा पाटावर अंथरून त्याच्या मध्यभागी माती ठेवायची आहे. त्याच्या मध्यभागी माती ठेवायची आहे. म्हणजे माती म्हणजे चिखल. मातीचा जो आपण चिखल बनवलाय, तो चिखल त्याच्यावरती ठेवायचा आहे. त्यानंतर कापडाचे एक टोक वरच्या बाजूस दुमडून घ्यायचे आहे. वरच्या बाजूस दुमडून घ्यायचं आहे आणि तळहाताने किंवा बोटाने दाबून पट्टी तयार करायची आहे. आता समजा थोडक्यात एक आपण तुम्हाला उदाहरण दाखवतो. बघा, आता समजा हे कापड आहे. बघा, एक पेज आहे. पण आता आपल्याला ह्याची पट्टी बनवायची आहे. ह्या पेजची किंवा आपण समजा ह्याला कापड आहे असं समजूयात. आता हे कापड अंथरलं, पाटावर अंथरलेलं आहे. मग ह्याच्या मध्यभागी आपल्याला तिथं चिखल ठेवायचा आहे. मध्यभागी ठेवायचा आहे. मध्यभागी ठेवल्याच्या नंतर हे दोन्हीकडचे कापडची जी टोकं आहेत, ते अशी दुमडून घ्यायची आहेत. हे एकदा झालं आणि त्याच्यानंतर याच्यानंतर उरलेला हा भाग. आलं लक्षात? आता ही काय झाली? पट्टी झाली. आलं लक्षात? आणि मध्ये मातीचा चिखल असल्यामुळं पहिल्यांदा ठेवल्यास कशी असेल ती? सरळ ओबडधोबड स्वरूपात असेल. परंतु ह्या पट्ट्या दुमडून घेतल्या, की एक प्रकारची पट्टी निर्माण झाली. त्याच्यानंतर आपल्याला बोटांचा वापर करून त्या पट्टीच्या सर्वत्र भागामध्ये चिखल पसरेल. तो जो चिखल आपण पसरलाय, तो पसरेल. आणि म्हणजेच सर्व भागामध्ये समान अशा स्वरूपामध्ये पसरेल, अशी ती आपल्याला मातीची पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता ही झाली मातीची पट्टी तयार. त्याच्यानंतर मग पुढे काय करायचं आणखीन बघा. हं. आता बघा अ, आता एका वरच्या बाजूला कपड्याचे किती थर तयार झाले? 2 थर झाले. इकडून एक घेतला आणि इकडून एक घेतला. आणि खालच्या बाजूला किती राहिले मग? एकच राहिला. म्हणजे त्वचेचा आणि मातीचा संपर्क जास्त लवकर येणार आहे किंवा त्यांच्यामध्ये जो अडसर कापड आहे, त्याचं प्रमाण कमी आहे. आणि वरच्या बाजूला कसं आहे? 2 लेयर्स आहेत आणि खालच्या बाजूला 1 लेयर आहे. म्हणून काय म्हणलंय पट्टीच्या खालच्या बाजूला कपडाचा केवळ एकच थर राहतो आणि ही एकच थर असलेली खालची बाजू शरीरावरती ठेवावी. म्हणजे कोणती बाजू शरीरावरती ठेवायची आहे, असं जर तिथे विचारलं तर खालचा एकच थर असणारी बाजू आपल्याला शरीरावरती ठेवायची आहे. आता
पट्टीवर आता लक्ष विशेष म्हणजे काय बघा, पट्टीची उंची किती असावी मग? किती असावा तो चिखल? त्याचं प्रमाण किती असावं? तर साधारणपणे अर्धा इंच इतकं असावं. अर्धा इंच इतकं असावं. परंतु दुर्बल रुग्णाच्या भागावर जर ती पट्टी ठेवायची असेल, तर ती पट्टीची जी उंची आहे, अर्धा इंचाच्या अर्धी असावी. अर्धा इंचाच्या सुद्धा कमी असावी असं तिथं म्हटलेलं आहे. त्यासोबत आता बघा आपण 2 पद्धती पाहिल्या. एक पद्धत म्हणजे काय, तर डायरेक्टली शरीरावरती लेप करणं आणि दुसरी पद्धत म्हणजे मातीची पट्टी. म्हणजे ह्या मातीच्या पट्टीमध्ये मातीचं प्रमाण किंवा या चिखलाचं प्रमाण कसं आहे, थोडंसं जास्त आहे. आणि ज्यावेळेस आपण डायरेक्टली अप्लाय करतो, तो थर आता आपण मुलतानी मिट्टी लावल्यानंतर आपल्याला लक्षात येतं बघा, तो थर किती असतो? किती इंचाचा असतो? अर्धा इंच असतो का? 1 इंच असतो का? जाडी किती असते त्याची? जाडी नसते. एकदम पातळ अशा स्वरूपाचा थर असतो. कमीत कमी. म्हणजे मातीची पट्टी का वापरायची? हा हा दुसरा प्रकार का उद्भवला? माती नुसता लेप केल्यानंतर तिथं चालत नाही का? तर बघा, आपण ज्याप्रमाणे मालिशमध्ये मालिश हा एक प्रकार पाहिला आणि त्या प्रकारामध्ये काय होतं, तेल लावलं जायचं आणि चोळायचं. त्याच्यानंतर आणखीन काही प्रकार पाहिले. बघा, एखादं कापड तेलामध्ये बुडवायचं आणि डोक्यावर ठेवायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय वाढलं? तेलाचं प्रमाण वाढलं. आणि त्याच्यानंतर आणखीन एक प्रकार आपण बघितला, शिरोधारा नावाचा. त्याच्यामध्ये तेल वरून ओतलं जायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण आणखीन जास्त वाढलं. आणखीन एक प्रकार त्याच्यापुढे बघितला, शिरोबस्ती नावाची. म्हणजे एक टोपी होती त्याच्यामध्ये तेल ओतायचं. म्हणजे हा प्रकार कसा होता? तेल आणखीन जास्त प्रमाणामध्ये तेल त्या ठिकाणी धारण करायचं. त्या प्रकारेच साधी मालिश करणे हा प्रकार ज्याप्रमाणे होता, त्याचप्रमाणे शरीराला मातीचा लेप देणं. म्हणजे ह्याच्यामध्ये मातीचं प्रमाण कसं आहे? म्हणजे चिखलाचं प्रमाण कसं आहे? कमी आहे. त्याची जाडी कशी आहे? कमी आहे. आणि हे जे प्रमाण आहे, याचं आणखीन एक काय कारण असेल? मग ही पट्टी बनवण्याचं काय कारण असेल? तर आपण म्हटलेलं आहे मातीचा विशेष गुण काय आहे? थंडावा देणं. थंडावा देणं किंवा शरीरातील टॉक्सिन्स किंवा विजातीय तत्व जे घटक आहेत, ते शोषून घेणं, असा भाग आहे. मग ज्यावेळी आपण डायरेक्टली अप्लाय केलेली जी चिखल असतो, तो लवकर सुकतो, वाळतो, हडकून जातो. कमीत कमी एक 5 मिनिटामध्ये तो सुकून जातो. आणि जितका वेळ ती लेयर आहे, तितका वेळ आपल्या त्या भागाला थंड वाटतं, थंडावा वाटतो किंवा जे काही त्याचे परिणाम आहेत, ते परिणाम दिसून येतात. पण आणखीनही त्याच्यापुढे जाऊन आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे. त्याचा घ्यायचा आहे. तर आणखीनही जास्त काळ तिचा थंडावा तिथं टिकवायचा आहे. आणखीन हे मातीचे गुण तिथं आपल्याला द्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी एक मातीची पट्टी इथं बनवलेली आहे. आता ही जी मातीची पट्टी आहे, ही 15 मिनिट जरी ठेवली तरी ओलीच असते, थंड असते. अर्धा तास जरी ठेवली तरी थंडच असते, ओली असते किंवा म्हणजे बघा, ही मातीची जी पट्टी आहे, ही पटकन वाळणार नाही. वाळणार नाही. त्याच्यामुळं हा दुसरा प्रकार केलेला असावा. ठीक आहे. बघा आणखीन काय म्हटलंय पुढे. तर माती त्वचेवरील छिद्राद्वारे शरीरातील मळ खेचून घेते. म्हणूनच आता हा मुद्दा काय आहे बघा, तर एकदा जी वापरलेली माती आहे, ती दुसऱ्यांदा वापरायची नाही. एकदा वापरलेली माती दुसऱ्यांदा वापरायची नाही, असा हा मुद्दा आहे. का? त्याचं कारण काय आहे? तर ती रोमछिद्राद्वारे काय करते, मातीच्या आपल्या त्वचेतील जो मळ आहे, तो खेचून घेत असते. त्याच्यामुळं मग ती कशी झाली? सुरुवातीला वापरलेली कशी होती? स्वच्छ होती, निर्मळ होती, निर्जंतुक होती. परंतु आणखीन एक गोष्ट बघा, एकदा वापरलेली दुसऱ्यांदा वापरायची नाही किंवा एका व्यक्तीला वापरलेली दुसऱ्या व्यक्तीला वापरायची नाही, असं का? किंवा खाज, खरूज, गजकरण, नायटा हे असे जे विकार आहेत, असे काय आहेत? हे इन्फेक्शन पसरवणारे आहेत. हे एकापासून दुसऱ्याला सुद्धा होतात किंवा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं असतं बघा, की डॉक्टर बरेच वेळेस सांगतात एखाद्याला जर खरूज वगैरे लागलेली असेल, तर तुमचे कपडे बाजूला ठेवा किंवा तुमचं टॉवेल वगैरे आहे ते बाजूला ठेवा. इतरांच्या संपर्कात येऊ देऊ नका म्हणजे घरच्यांच्या. का?
तर असे कपडे वगैरे वापरले, तर त्याच्या अंगावरील जे जंतू आहेत, ते जंतू, ते सूक्ष्मजीव दुसऱ्याच्या शरीराला जर लागले, चिटकले, तर त्या दुसऱ्याच्या शरीराला सुद्धा ते गचकरणं होऊ शकतं आणि होतं. त्याच्यामुळं हे एकाकडून दुसऱ्याला पसरणारे विकार आहेत. अशा विकारामध्ये सुद्धा तिथं हानी होऊ शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वापरलेली माती दुसऱ्या व्यक्तीला वापरता येणार नाही किंवा एकदा वापरलेली आता तीच व्यक्ती आहे. समजा गजकरणाची व्यक्ती आहे. त्याच व्यक्तीने वापरलंय आणि मग काय होईल हो? बघा त्याच्यावरती जे जंतू आहेत, ते जंतू कसं काय झालेले असतील, त्या मातीला चिकटलेले असतील. पण ती जर परत वापरायची म्हटली, तर ती परत आणखीन जंतूनं भरलेली आहे, अशा स्वरूपामध्ये. म्हणून काय म्हणले, एकदा वापरलेली माती किंवा हा जो चिखल आहे, तो दुसऱ्यांदा वापरायचा नाही. त्यासोबत यासाठी ह्या थेरपीसाठी रोज ताजी, थंड अशा स्वरूपाची माती वापरावी किंवा जर एकदा वापरलेली माती वापरायचीच असेल, समजा आता विकार वगैरे काही नाही, परंतु तुम्ही सहज त्वचेच्या निरोगीपणासाठी तुम्ही तिथं वापरत आहात. तर अशा वेळी एकदा वापरलेली दुसऱ्यांदा वापरू शकता. पण त्या मातीला एकदा वापरल्याच्या नंतर तिला परत एकदा कडक अशा उन्हामध्ये वाळवायचं आहे. वाळल्याच्या नंतर तिला परत मड प्रिपरेशन जे होतं तशा स्वरूपामध्ये तिचं प्रिपरेशन करून तिला परत आणखीन आपल्याला कालवून तिचं वापरण्यासाठी तिला बनवायचं आहे. तर असं हे मातीच्या पट्टीचं स्वरूप झालं. मातीची पट्टी कशी बनवावी किंवा ती मातीची पट्टी आता कोठे ठेवावी, कोण्या-कोण्या भागावर ठेवावी ते आपण बघूया पुढे. आता बघा मातीची पट्टी कोठे ठेवावी किंवा किती काळ ठेवावी, किती वेळ ठेवावी याच्या संदर्भात माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे. काय म्हणले बघा सुरुवातीला साधारणपणे मातीची पट्टी अर्धा ते 1 तास ठेवली पाहिजे. आता त्या रोगानुसार, त्या व्यक्तीच्या विकृतीनुसार विकृती आहे का क्रॉनिक विकृती आहे, जुनाट आहे का नवीन आहे किंवा किती ती जागा बाधित झालेली आहे, अशा स्वरूपावरून आपल्याला ती पट्टी किती वेळ ठेवायची आहे, हे आपल्याला तिथं ठरवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटले बघा, शरीरातील उष्णतेमुळे माती गरम झाल्यास पट्टी काढावी. म्हणजे बघा, आता ही पट्टी जी आहे ठेवलेल्या ठिकाणी आपण ज्या भागावर ठेवलोय, त्या ठिकाणी ठेवल्यानंतर काही कालावधीनंतर, काही काळानंतर ती माती थंड न राहता गरम होते. तो चिखल जो आहे तो काय होतो? गरम होतो. का गरम होतो? तर त्या चिखलामध्ये गुणधर्म आहे म्हटलेला आहे, की तो काय करतो? उष्णता खेचून घेतो. शरीरातली उष्णता खेचून घेतो. शरीरातील विजातीय तत्व खेचून घेतात. त्याच्यामुळं ती काय होते? गरम होते. मग अशी गरम झालेली पट्टी काढावी आणि पट्टी बदल करावी. दुसरी ठेवावी. त्यासोबत पट्टी जर सतत ठेवायची असेल, तर ती अर्धा ते 1 तासाच्या अंतराने पट्टी बदलत राहावी. म्हणजे अ, अ, कालावधी, वेळ, टायमिंगच्या ह्याच्यामध्ये ते फरक आहे. तर सलग जास्त काळ ठेवायची असेल, तर पट्टी बदलत राहावी. ज्याप्रमाणे आपण बघा, एखाद्या व्यक्तीला ताप वगैरे असेल, तर त्याच्या डोक्यावरती आपण थंड पाण्याची पट्टी ठेवतो. बघा काही कालावधीनंतर ती पट्टी गरम लागते. आपण परत पाण्यामध्ये भिजवतो, पुन्हा ओली करून दुसरी ठेवतो. त्याचप्रमाणे ही प्रोसेस आहे. गरम झाली की पट्टी आपल्याला तिथं बदलायची आहे. त्यासोबत आणखीन काय म्हटलंय बघा, मातीची पट्टी ठेवल्यानंतर रुग्णाला सुरुवातीला थोडेसे थंड वाटते आणि काही कालावधीनंतर बघा, एकाच ठिकाणी जर जास्त कालावधीसाठी जर मातीची पट्टी ठेवली, तर तिथला भाग सुन्न होऊ शकतो. सुन्न पडू शकतो, सुंद पडू शकतो. म्हणून जे आहे किंवा
बदलताना तिथं थोडासा गॅप वगैरे तिथं द्यायचा आहे. कारण थंडगार जर असेल जास्त कालावधीसाठी अर्धा तास, 1 तास एकाच ठिकाणी जर थंडगार असं स्वरूप असेल त्या भागामध्ये, तर तिथं रक्ताभिसरण बंद होऊ शकतं, कमी होऊ शकतं आणि तिथला भाग सुन्न होऊ शकतो. त्याच्यामुळं तिची कालावधी ठरवणं, पाहणं हे तिथं गरजेचं आहे. आता हे झाली मातीची पट्टी किती काळ ठेवायची हे स्वरूप झालं. त्याच्यानंतर कोठे-कोठे ठेवावी? आपल्याला कुठं-कुठं ठेवता येईल? तर काही त्याच्यामधले प्रयोग आपण बघूयात. तर काय म्हटले बघा, एक आहे कपाळावर. सुरुवातीला कपाळावर थंड मातीचा प्रयोग. आता काय-काय म्हटले बघा याच्यामध्ये, साधारणपणे कपाळावर 3 इंच रुंद व 6 इंच लांब रुंदी आणि लांबी ठरवलेली आहे. बघा 3 इंच रुंद म्हणजे अ, पट्टीची जी रुंदी आहे ती अशी 3 इंच म्हणजे 3 बोटा इतकी असं आपण तिथं म्हणूया थोडक्यात. आता बघा ही किती झाली? खूप कमी झाली ही लांबी म्हणजे रुंदी. 1 बोटाची रुंदी त्याच्यापेक्षा कमी झाली. 2 बोटाची थोडी जास्त झाली. 3 बोटाची थोडी जास्त झाली. म्हणजे इतकी रुंदी असावी. कमीत कमी इतकी रुंदी असावी 3 इंच. आलं लक्षात? त्याच्यानंतर मग जाडी सुद्धा इतकीच. आपल्या बोटाची जाडी जितकी आहे, तितकी जाडी तिथं असावी. आणि लांबी किती असावी? तर आता ज्या भागात ठेवायची आहे, आता कपाळावर ठेवायची आहे, तर या कानापासून या कानापर्यंत येईल, इतकी ती लांब असावी. आलं लक्षात? आता ठेवल्यानंतर बघा 3 बोटाची लांब, रुंद म्हणजे पूर्ण आपलं कपाळ तिथं झाकलं जाईल. बरोबर आहे? अशा स्वरूपाची. 3 बोटं रुंद, 1 बोटं उंच आणि लांब अशा स्वरूपामध्ये ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आणखीन. हां, बघा आताच म्हटल्याप्रमाणे पट्टीची दोन्ही टोके कपाळाच्या दोन्ही बाजूंना कानापर्यंत पोहोचली पाहिजेत. आणि त्याच्यानंतर कपाळावर आता बघा, कपाळावर डायरेक्ट मातीचा लेप सुद्धा करता येतो आणि लेप जर तितकाचा प्रभावी ठरत नसेल, तर आपण तिथं मातीची पट्टी ठेवू शकतो. म्हणजे तीव्रतेनुसार, विकाराच्या किंवा रोगाच्या तीव्रतेनुसार किंवा आवश्यकतेनुसार. आता बघा, मग कपाळावर ही जी ठेवलेली पट्टी आहे, हिचे लाभ काय आहेत? काय सांगता येतील लाभ? तर झोप न येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, गुळणा फुटणे. आता गुळणा फुटणेमध्ये याच्यामध्ये पटकन आपल्याला लक्षात येईल बघा, एखाद्या व्यक्तीचा जर गुळणा फुटला, तर काय केलं जातं हो त्याला? बघितलंय का कधी तुम्ही? डोक्यावर पाणी मारतात सर. हां, डोक्यावर टाळूवर. पाण्याची थंड थंड पाण्याची धार धरतात किंवा डोक्यावर ते पाणी मारतात. थंड करतात ते डोकं. म्हणजेच मातीची पट्टी सुद्धा कशी आहे मग? थंड आहे. असं तिथं आपल्याला म्हणजे सायंटिफिक दृष्टिकोनातून आपल्याला तिथं ते गुळणा फुटण्याचं उदाहरण पटकन लक्षात येतं. त्यासोबत हाय बीपी असेल, मेनिंजायटिस असेल, डोक्याचा दाह असेल, म्हणजे काही लोकांना सतत डोकं गरम लागतं, अशा स्वरूपाचा असेल, म्हणजे डोक्याचा दाह किंवा ताप. ताप म्हणजे आपली साधारण कोणत्याही इन्फेक्शन वगैरे झाली की ताप येते. मग अशा वेळी आपण काय करतो, ज्याप्रमाणे पाण्याची पट्टी ठेवतो, त्याप्रमाणे त्या ठिकाणी मातीची पट्टी सुद्धा आपण तिथं ठेवू शकतो. आणखीन काय म्हणले बघा, रोगामध्ये कपाळावर मातीची या वेगवेगळ्या रोगामध्ये कपाळावर मातीची पट्टी ठेवणं लाभदायक आहे. त्याच्यानंतर आणखीन कुठं ठेवता येते? डोळ्यावर सुद्धा ठेवता येते. आता बघा, डोळा आणि थंडावा, डोळा आणि थंडावा यांचा जवळचा संबंध आहे किंवा स्नेह आहे किंवा मैत्री आहे असं आपण म्हणूया. मग डोळ्याचा मग शत्रू कोण आहे? तर प्रकाश किंवा स्क्रीनचा जो प्रकाश असतो बघा,
हा स्क्रीनचा जो प्रकाश आहे, तीव्र प्रकाश, हे डोळ्याचे शत्रू आहे. प्रकाश मंद अशा स्वरूपाचा असावा किंवा आणखीन बघा, काही लोक जे आहेत ते दिवसभर कॉम्प्युटर पुढे काम करत असतात. म्हणजे स्क्रीनचा जो प्रकाश आहे तो त्यांच्या डोळ्यावरती पडत असतो आणि हा प्रकाश आणि डोळ्याचं काय आहे, भांडण आहे. त्यांना ते एकमेकांना आवडत नाही. त्याच्यामुळं डोळ्यांना काय होतं, त्रास होतो. आता सहजच तुम्ही आणखीन एक उदाहरण बघू शकता. जे लोक कॉम्प्युटरवर काम करत नाहीत, ठीक आहे. करत आहेत ते ठीक आहे. त्यांच्यावरती स्क्रीनचा परिणाम जास्त होतो. नाविलाज आहे. कमी करावं म्हटलं तरी त्यांना ते कमी करता येत नाही. पण आणखीन एक त्याच्या ठिकाणी ठेवलेली वस्तू म्हणजे मोबाईल आहे. मोबाईलची स्क्रीन ही सुद्धा आपल्या डोळ्यांना तितकीच हानिकारक आहे, तितकीच धोकादायक आहे, तितकीच धोका आपल्या डोळ्यांना देणारी आहे. मग हा मोबाईलचा वापर करताना सुद्धा बघा, काही जणांना काय सवय असते, की रूम मधली लाईट बंद करायची आणि मोबाईल बघत बसायचा. रात्रीच्या वेळी म्हणा. पण हा जो प्रकार आहे, तो खूप धोकादायक आहे आपल्या डोळ्यांसाठी. डोळ्यांना खूप नुकसान पोहोचवणार आहे. कारण जास्तीत जास्त प्रकाश आपल्या डोळ्यावरती पडतो आणि एक प्रकाशाचं ते कॉन्सन्ट्रेशन त्या डोळ्यावरती होतं. आणि बघा आणखीन एक गोष्ट बघा, लाईट पण लावलेली आहे आणि मोबाईल पण वापरतोय. अशा वेळी तितकी तीव्रता आपल्या डोळ्यावरती नसते. पण ज्यावेळी आपण लाईट बंद करून आपण मोबाईल बघत असतो, त्यावेळी मात्र तीव्रता जास्त असते आणि विशेष करून रात्री मोबाईल पाहायचं म्हटलं, की 11 वाजलेले कळत नाहीत, 12 वाजलेले कळत नाही. कितीही मोबाईल माणूस बघत बसतो. परंतु त्याचे परिणाम, दुष्परिणाम किती आपल्या डोळ्यावरती होत आहेत, ते लक्षात येत नाही. मग काही कालावधीनंतर डोळ्याला कमी दिसणं, अंधुक दिसणं असे प्रकार दिसतात किंवा डोळे सतत लालसर दिसणं, असा सुद्धा भाग त्याच्यामध्ये दिसू शकतो. म्हणजे ही एक प्रकारची डोळ्याची वीकनेसच आहे. परंतु आपण डोळ्यांचा मित्र कोणाला म्हटलंय, तर थंडावा. आता तुम्ही एखाद्या फेस पॅक वगैरे लावलेले असतात बघा. त्याच्यानंतर एखादा ककडीचा काप जो असतो, तो डोळ्यावरती ठेवलेला पाहिलाय का बघा कधी? पाहिला असाल तुम्ही सर्वजण. का ठेवत असेल ती ककडीचा काप तिथं? थंडावा मिळण्यासाठी डोळ्यांना. हां, आपल्या डोळ्यांना थंडावा देण्यासाठी तो ठेवलेला असतो. किंवा मग हा ककडीचा जो काप आहे, तो किती काळ थंडावा देणार आहे, तितकी त्याची क्षमता नाही. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी मातीची पट्टी आपल्या डोळ्यावरती ठेवू शकतो. तिचा विशेष लाभ आपल्या डोळ्यावरती होऊ शकतो. आणि जवळपास 20 ते 30 मिनिट बघा, डोळ्यावर ठेवलेली पट्टी जी आहे, ती साधारणतः 20 ते 30 मिनिटामध्ये गरम होत असते. गरम झाल्यानंतर ती परत आपल्याला बदलायची आहे. दुसरी ठेवायची आहे. असं स्वरूप तिथं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन जो एक विकृती आहे डोळ्याची, डोळे येणे. याच्यामध्ये मात्र पट्टी लवकर बदलायची आहे. असं तिथं सांगितलेलं आहे. बघा, मग आता याच्यामध्ये लाभ काय आहेत? लाभ काय सांगितलेले आहेत? तर डोळे येणे, डोळे सुजणे, दुखणे यावर, तसेच चष्म्याचा नंबर कमी करणे यासाठी सुद्धा डोळ्यावर मातीची पट्टी ठेवली जाते. किंवा डोळ्यांचा दाह असेल, डोळ्यांच्या दाहामध्ये सुद्धा आपण ही मातीची पट्टी ठेवू शकतो. जळजळ वाटते बघा डोळ्यामध्ये किंवा काही लोकांच्या डोळ्यामध्ये सतत पाहिलं की लालसरपणा दिसतो. मग हे सुद्धा उष्णतेमुळे दिसत असतं. ठीक आहे. आणखीन बघूया पुढे कुठे ठेवता येते. ज्याप्रमाणे कपाळावर आणि डोळ्यावर हा प्रकार बघितला, त्याचप्रमाणे ही पट्टी जी आहे ती पोटावरती सुद्धा ठेवता येते. मग पोटावर कशा स्वरूपावर? तर पोटाच्या पचनक्रियेशी संबंधित विकारावर, पचनक्रियेशी संबंधित विकारावर पोटावर मातीची पट्टी आपल्याला तिथं ठेवता येते. मग पचन संबंधित म्हटल्यानंतर काय येतात?
आता बघा लाभामध्ये काय सांगितलंय, एक आहे पित्त, तेजाग्नी, जळजळ, गॅस आणि अल्सर, मलावरोध. आता हे एकानुसार एक अवलंबलेले आहेत. एकावर एक अवलंबल्यासारखे आहेत. पित्त पित्ताचं स्वरूप जर जास्त असेल, कधी ठेवायची? पोटावर कधी ठेवायची आहे बघा. पित्त सामान्य माणसाचं पित्त ठीक आहे, अशा व्यक्तींना नाही ठेवायची किंवा काही लोकांचं पित्त प्रमाण कमी असतं. म्हणजे आता तेजाग्नी नावाचा जो प्रकार आहे, आता अग्नी म्हणजे जठराग्नी. जठराग्नीलाच आपण तिथं पित्त असं सुद्धा म्हणत असतो आणि हे अन्नाला पचन करण्याचं काम करत असते. मग या अग्नीचे सुद्धा 3 स्वरूप आहेत. एक आहे तेजाग्नी, एक आहे मंदाग्नी आणि एक आहे सामान्य अग्नी. आलं लक्षात? तेजाग्नी म्हणजे अ, अशा व्यक्तीची जी पित्ताचं प्रमाण किंवा अग्नीचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं. भूक लवकर लागते. कितीही खाल्लं तरी ते पचून जातं. म्हणजे तीव्र अग्नी आहे. आणि एकाची आहे मंद. मग अशा मंद अग्नीच्या लोकांना तिथं आपल्याला ही पट्टी ठेवायची नाही. आलं लक्षात? ज्या लोकांची तेजाग्नी आहे अशा लोकांना ठेवायची आहे. त्यासोबत जळजळ नावाचा जो प्रकार आहे, हा पित्ताच्या अतिरेकामुळे दिसून येतो किंवा गॅसेस असेल किंवा अल्सर असेल. अल्सरमध्ये जठराच्या भागामध्ये व्रण झालेला असतो. आलं लक्षात? अशा ठिकाणी आणि मलावरोध असेल. अशा वेळी सुद्धा ही मातीची पट्टी पोटावरती लाभ देणारी आहे असं म्हटलेलं आहे. मग पोटावर ठेवताना पोट कसं पाहिजे? भरलेलं असायला पाहिजे का रिकामं असायला पाहिजे? ज्याप्रमाणे आपण योगा करताना रिकाम्या पोटी करतो. कारण वेगवेगळी आसनं केली, की अन्न खाल्लेलं जर असेल तर वेडं-वाकडं होईल, इकडं जाईल, तिकडं जाईल अशा स्वरूपामध्ये. पण ही मातीची पट्टी ठेवताना सुद्धा रिकाम्या पोटी ठेवायची आहे. असं का ठेवायचं आहे? का कारण आहे याचं? तर एकदा अन्न घेतलं आपण, की जठराग्नी प्रदीप्त होते म्हणजे प्रज्वलित होते. पण तिला काही प्रकारची उष्णता किंवा हा पित्ताचा गुणच आहे उष्ण, दाहक किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये गुण काय आहे? शिजवण्याचा गुण आहे. म्हणजे पित्ताग्नी एकदा प्रज्वलित होते. कधी? अन्न पोटात गेल्यानंतर ती प्रज्वलित होत असते. मग जेवण केलेलं असेल आणि मातीची पट्टी जर ठेवली तर काय होईल? मातीची पट्टी काय आहे? थंडावा देणारी आहे आणि अन्न पचवण्यासाठी गरज कशाची आहे? अग्नीची गरज आहे. उष्णतेची गरज आहे. मग ती उलट होईल. त्याच्यामुळं रिकाम्या पोटी ठेवावी किंवा जेवणाच्या नंतर 2 ते 3 तासाच्या नंतर आपल्याला ती पट्टी त्या ठिकाणी ठेवायची आहे. त्यासोबत आणि ठेवण्याचा जो कालावधी आहे तो पोटावरचा काय आहे साधारणतः अर्धा ते 1 तास अशा स्वरूपामध्ये आपण ती पट्टी तिथं ठेवू शकतो. त्यासोबत आणखीन काय म्हटले बघा, त्वचेचे आरोग्य असा सुद्धा एक मुद्दा आहे याच्यामध्ये आणि विशेष मड थेरपीचा सर्वात मोठा फायदा जो आहे किंवा डायरेक्टली परिणाम जो आहे, तो कशावरती आहे? त्वचेवरती. ज्याप्रमाणे आपण योगामध्ये ज्या भागामध्ये त्याचा प्रभाव पडतो तो त्या आसनाचा वगैरे त्या ठिकाणी तिचे फायदे सांगतो. त्याचप्रमाणे हिचा जो प्रभाव पडतो तो डायरेक्टली त्वचेवर पडतो. त्याच्यामुळे डायरेक्टली परिणाम असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आणखीन विशेष काय म्हटलंय बघा, आयुर्वेदानुसार चिखल हा विषारी पदार्थ काढून टाकणारा आहे. चिखल काय आहे? चिखलाचा गुण काय आहे? विषारी पदार्थ काढून टाकणार आहे. म्हणजेच आपण वेगवेगळ्या ज्या ग्लॅड पाहिले बघा त्वचेच्या खाली, तेलग्रंथी, स्वेदग्रंथी आणि ती रोमकूपं जर बंद झाली, तर ते मध्येच राहतात. ते तेलाचा साठा मध्येच होतो आणि तो भाग फुगतो. म्हणजे तिथं पुटकुळी, मुरूम अशा स्वरूपामध्ये येत असते असं म्हटले आपण. म्हणजे असा भाग मधला खेचून घेण्याचं कार्य सुद्धा ही करत असते आणि त्वचा स्वच्छ, कोमल, तजेलदार बनवण्याचं कार्य सुद्धा ही माती करत असते. तर तसेच शरीरातील पित्ताच्या दुष्परिणामावर म्हणजे त्वचेशी निगडीत जे विकार आहेत बघा, खाजवणं असेल किंवा आता हे थोडक्यातच आपण मुलतानी मिट्टीचं जर तिथं उदाहरण दिलं, तर का लावतात? फोड वगैरे आलेले असतील तोंडावरती,
किंवा मुरूम आलेले असतील तर आपण लावत असतो. का? हे मुरूम, पोड, पुटकुळ्या आता ज्याप्रमाणे पित्ताचा एकच विकार आहे का? उलटी, मळमळ करणे हाच आहे का? नाही. तर पित्ताचे अनेक विकार आहेत. त्याच्यापैकी मुरूम असतील, पोटपुटकुळ्या असतील हे सुद्धा पित्ताचं प्रमाण वाढल्यामुळे येतात. आता बघा गुडघेदुखीचं जे कारण आहे किंवा गुडघे कोणाचे दुखतात असं आपण म्हटलं, लहान मुलांचे दुखतात का? किंवा तरुण लोकांचे दुखतात का? मग यांचे न दुखता वयस्कर लोकांचे दुखतात असं म्हटलं. कारण काय? तर वयस्कर अवस्थेमध्ये वात प्रधान असतो. वाताचं काय असतं? आधिक्य असतं, प्रधान असतं. आणि लहान मुलांमध्ये, लहान बाळांमध्ये कफाचं प्रमाण आधिक्य असतं. कफप्रधान असतात ते आणि पोटफुटुकड्या, मुरूम, तारुण्य पिटिका हे जे प्रकार आहेत, ते वयस्कर लोकांमध्ये दिसून येत नाहीत किंवा लहान लेकरांमध्ये, लहान बाळांमध्ये दिसून येत नाहीत. तर तरुण लोकांमध्ये दिसून येतात. तारुण्यामध्ये दिसून येतात. म्हणजे तारुण्य हे काय आहे? पित्तप्रधान आहे. तारुण्य काय आहे? पित्तप्रधान आहे. म्हणून पित्तप्रधानामुळं या ठिकाणी असे प्रकार ते त्वचेवरती किंवा पोटफुटुकड्या, मुरूम हे आपल्याला तिथं दिसून येतात. म्हणजे पित्ताचाच तो एक भाग आहे. आणि पित्ताचं शमन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मातीची पट्टी किंवा मातीचा लेप चेहऱ्यावरती किंवा ज्या भागावरती त्वचा विकृत झालेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण तो करू शकतो. आणखीन एक बघा घामोळ्या नावाचा जो प्रकार आहे, तो सुद्धा कसा आहे, उन्हाळ्यामध्ये होतो किंवा होण्याचं कारण म्हटलं तर उष्णतेमुळं, अतिरिक्त उष्णतेमुळं सुद्धा हा होत असतो. त्याच्यामुळं अशा ठिकाणी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघू. धन्यवाद सर.